हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि इथे बघा सकाळी सकाळी माझी देवपूजेची सुरुवात झाली आहे. तर छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आहे. दारासमोर साच्याची रांगोळी काढली आहे. मी काय करते, रांगोळी तर मला खूप आवडते काढायला, पण मग मी साच्याचीच रांगोळी काढते. रांगोळी काढत बसलं ना का उशीर होतो आणि उशीर झाला का पुढच्या कामांना उशीर होतो. मग मी काय केलं आहे का माझ्याकडे कमीत कमी 7-8 साच्या आहेत आणि मग मी साच्यांचीच रांगोळी काढते. हे मॉर्निंग वॉकवरतून जाऊन आले, तर आल्याबरोबर मी पुढच्या दाराला होते तर ते पुढच्या दाराला चालले. तर इथे ना आता तुळशीची पूजा करून घेते. छान असा धूप दीप चालू केला आहे. बाहेरची सर्व काही आंघोळीच्या आधीच झाडझटक झाली. आज मला आहे ना तुम्हाला माझं पहाटे 5 ते 8चं मॉर्निंग रुटीन दाखवायचं होतं, पण ते काय आज शक्य झालंच नाही. तर का शक्य झालं नाही, आज मी ड्रेसची इस्त्री करीत बसले. म्हणजे साडी नेसायला काढली, पण मग माझ्या मनात आलं का चला आज ड्रेस घालूया. तर मग ड्रेसची इस्त्री करायला घेतली. त्याच्यामध्येच माझा भरपूर वेळ गेला. मग त्याच्यामुळे ना मी काही आज पहाटेचं मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओज काढला नाही. तर आज मला तुम्हाला दाखवायचंच होतं का पहाटे 5 ते 8पर्यंत मी कोणते कोणते कामं करते. तर हे सर्व काही कामं आहे ना माझे 8पर्यंत होतात. तर इथं छान अशी माझी तुळशीची पूजा झाली आणि आता तुळशीसमोर पण रांगोळी काढून घेते. छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. उंबरठ्याची पूजा करून घेतली. दररोज उंबरठ्याला हळदीचं लेपन करते. एखाद्या दिवशी काहीतरी घाई गडबड असली तरच नाहीतर शक्यतो तर दररोजच करते उंबरठ्याची पूजा, उंबरठ्याला हळदीचं लेपन. आणि असं एखाद्या दिवशी हळदीचं लेपन नाही ना केलं तरी पण पूजा माझी उंबरठ्याची दररोजची असते. सकाळी लवकर उठलं ना का छान असा पक्ष्यांचा आवाज आपल्या कानावरती येतो आणि खूप सुंदर अशी आपली सकाळ म्हणजे राहते. काही सांगूच शकत नाही, एवढं भारी सकाळी सकाळी वाटतं ना. एवढं फ्रेश वातावरण असतं, पक्ष्यांचा किलबिलाट असतोय. तर हे ऐकायला ना खरंच खूप मस्त वाटतंय. तुम्हाला जर पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकायचे असेल आणि एवढी सुंदर सकाळ बघायची असली ना तर एखाद्या दिवशी ना लवकर उठा. अशी मस्त बाहेरची पूजा वगैरे करा. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतं. तर इथे ना मी उंबरठ्याला धूप दाखवून घेतला, तुळशी आईला धूप दाखवला आणि इथे मस्त माझी अशी सकाळी सकाळी पूजा झाली. तर ही दररोजची माझी पूजा असते. असं सगळं काही पूजा करताना येणार रांगोळी, साचे वगैरे सर्वच, तेलाची बाटली, सगळं असं माझ्या आजूबाजूला सोबतच असतंय. आणि मला आहे ना लवकर उठायला सकाळी आवडतं. लवकर उठलं ना का मग कामंसुद्धा लवकर आवरतात आणि लवकर कामं आवरले ना का दिवसभराचा जो काही वेळ असतो ना ते आपल्याला बाकीच्या कामांना द्यायला भेटतो. सकाळी सकाळी मस्त फ्रेश वातावरण असतं ना, त्याच्यामुळं कामंसुद्धा आपले लवकर आवरतात. आणि बघा आता उष्णतेचे दिवस आहे ना, एवढं लवकर गरम व्हायला सुरुवात होते ना 8:30 वाजेपर्यंत, तर इतके उन्हाचे चटके लागतात. त्याच्यामुळे ना मग लवकर उठायचं आणि 10-11पर्यंत 12पर्यंत सर्व काही घरातले कामं आवरून घ्यायचे. त्याच्यानंतर मग दुपारी थोडंफार झोपलं म्हणा किंवा काय आपले दुसरे कामं असले ते केलं तरी चालतं. मला तर काही दुपारी झोपायला वेळ वगैरे मिळत नाही. दिवसभर ऑफिसमध्ये असते, त्याच्यामुळे झोपेचा तर विषयच नाही. पण असं म्हणजे छान वाटते सकाळी सकाळी उठल्यानंतर. एवढे कामं आपले सकाळी सकाळी छान अशा आवरून जातात. काल झाडांना पाणी घातलं नव्हतं, तर आत्ता म्हटलं सकाळी सकाळी झाडांना पाणी घालून घेऊया. बाहेरची उंबरठ्याची पूजा वगैरे झाली आणि लगेच झाडांना पाणीच घालायला घेतलं. बाहेर होते तर लगेच बाहेरचेच कामं करायला घेतली. अजून देवपूजा घरातली बाकी आहे, तर देवपूजा करीत. पण मग म्हटलं चला मस्तपैकी झाडांना पाणी घालूया. एक दिवस पाणी घातलं नाही ना तरी लगेच पानं आणि फुलं कोमजतात. त्याच्यामुळं मग म्हटलं बाहेर आहे, बाहेरचे कामं चालू आहे ना, तर लगेच झाडांना सुद्धा पाणी घालूया. तर बघा आता इथे ना मी सर्व झाडांना पाणी घालून घेते आणि सर्व प्रकारच्या सदाफुली आहे गार्डनमध्ये. एवढ्या फुललेल्या, एवढ्या छान झाल्या आहे ना सदाफुली. खूप मस्त गार्डन त्याच्याने दिसू राहिलं आहे. गुलाबाला तर अजून एवढे काही फुलं नाही आलेले. एक गुलाबाला 2 कळ्या आल्या आहे आणि एका गुलाबाला आहेत फुलं, पण जो दुसरा गुलाब आहे ना अजून त्याला नाही. गुलाबाचे जास्त झाडं नाही, 3च झाडं आहे गुलाबाचे, 4च झाडं आहेत.
तर इथे ना सदाफुली सर्व काही फुललेले आहेत आणि टगरीचं झाड. तर मग म्हटलं झाडांना पाणी घालूया. एखाद्या आता ऊन आहे ना त्याच्यामुळे दररोजच झाडांना पाणी घालायला लागतं. इथं आता सर्व झाडांना पाणी घालून घेतलं, पण झाडांना पाणी घालताना आणि ते कुंड्यांमध्ये पाणी टाकलं ना का थोडीफार का होईना माती खाली उडते किंवा भिंतीवर उडते. मग भिंतीवरती ना मला पाणी मारायला लागतं आहे, नाहीतर ते तसंच ठेवलं तर कलर खराब होईल. त्याच्यामुळे एखादी गोष्ट काहीतरी आपण चांगली करायला गेली तर दुसरी गोष्ट चुकू नये किंवा ती खराब होऊ नये ही मी फार काळजी घेते. नाहीतर कसं झाडांची तर हौस आहे, झाडं पण पाहिजे आणि भिंत पण खराब होईल असंही नको आहे मला. त्याच्यामुळे ना मी जेव्हा कधी झाडांना पाणी घातलं का भिंतीवरती पाणी मारून घेते, म्हणजे सर्व काही माती खाली निघून येते. तर आता इथे मी किचनमध्ये आले. बाहेरचे सर्व काही कामं आवरून झाले. 8:10 झालेत. तर आता मला स्वयंपाकाला सुरुवात करायची. गिलक्याची भाजी बनवायला घेतली आणि भेंडीची भाजी झाली. तर आता गिलक्याच्या भाजीला तेल छान असं तापलं, जिरा टाकून फोडणी देऊन घेतली, लसूण आणि जिऱ्याची, धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कढीपत्ता टाकला, अर्धा चिरलेला टॅमॅटो टाकून घेतला. गिलके स्वच्छ धुवून आणि उभे चिरून घेतले होते. तर आता इथे गिलक्याची भाजी बनवून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. भाजी शिजत आल्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे. तर भाजीमध्ये मी पाणी वगैरे नाही टाकलं, वरती ताटावरती पाणी ठेवलं आहे. तर मस्त अशी वाफेवरती छान अशी गिलक्याची भाजी शिजल. भाजी शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकते. आता इथे माझ्या दोन्ही भाज्या तयार झाल्या आहे. तर लगेच मसाल्याचा डब्बा, मिठाची बरणी, तेलाची किटली हे सर्व स्वच्छ पुसून आणि जेच त्या जागी ठेवून देते. म्हणजे काय होतं, घरामध्ये पसारा दिसत नाही. किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी सर्व भांडे लावून घेतले. खूप भांडेवरती होते, 2-3 पाट्या भांड्यांच्या भरलेल्या होत्या. तर मग म्हटलं आधी भांडे लावून घेऊया, त्याच्यानंतरच स्वयंपाक करते. गव्हाचं पीठ संपलं, थोडंफार होतं ना तेवढं पीठ घेतलं आणि डबा घासायला टाकला आहे. तर संध्याकाळी मला गिरणी लावायला लागेल आणि गव्हाचं दळण करायला लागेल. तर आता याच्या काय 5-7 पोळ्या होतील, त्या पोळ्या करते आणि एखादी 2 ज्वारीची भाकरी टाकते. किचनमध्ये बघा किती मस्त फ्रेश आणि एकदम प्रसन्न वाटतं. दोन्ही खिडक्या उघड्या असल्या ना का छान वाटतं. मी काही खिडक्या, मला आहे ना दरवाजा आणि खिडक्या बंद ठेवून काम सुचत नाही. त्याच्यामुळे माझ्या खिडक्या नेहमी उघड्याच राहतात आणि दरवाजेसुद्धा मी उघडे ठेवते, कारण बाहेरची फ्रेश मस्त अशी हवा घरामध्ये येते. त्याच्यानंतर ऊन घरामध्ये येते ना, तर काम करायला पण एकदम मस्त वाटतं आहे. तर चला आता इथे ना मी पीठ भिजवून घेते. आता इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. घरातले सर्व काही कामं आवरले आणि किचन ओटा आता धुवून घेते. स्वच्छ घासला आणि तिकडच्या पातेल्याला ना दूध तापून ठेवलेलं आहे. तर दूध गरम असल्यामुळे ना मग फ्रीजला नाही ठेवलं. तर तिकडनं किचन स्वच्छ घासलं आहे, त्याच्यामुळे तिकडनं पुसून आणि मग दूध म्हणा किंवा स्वयंपाक काढून ठेवलेला आहे ना, तो किचनवरती तिकडे ठेवला आहे. आता इथे गॅस वगैरे स्वच्छ घासून पुसून घेते. किचन ओटा आवरून घेते. म्हणजे माझे ना घरातले सर्व कामं आवरले. आता काहीच काम राहिलेलं नाही आहे. देवपूजेची क्लिप घेतली होती, पण ती माझ्याकडून आहे ना डिलीट झाली. तर माझी देवपूजा पण आहे ना किचनमध्ये स्वयंपाकाला यायच्या आधी आहे ना लगेच देवपूजा पण करून घेतली झाडांना पाणी मारल्यानंतर, आणि मग मी किचनमध्ये स्वयंपाकाला आले. तर बघा गॅस वगैरे धुताना ना मी असं एक माझ्याकडे ना किचनवरती एक ब्रश ठेवला आहे आणि गॅसला बघा पीठ वगैरे काय थोडंफार अन्न अटकलेलं असतं ना, तर मग असं मी त्या ब्रशने काढून घेते. म्हणजे एकदम छान, नाही तरी ना आपण पोळ्या वगैरे करतो तर पीठ वगैरे असं अटकेलं असतंय. किचन आवरल्यानंतर लगेच डायनिंग टेबल स्वच्छ पुसून घेतला. आता फ्रीज पुसून घेते. तर फ्रीज पुसताना मी लाईटचं बटन बंद केलं आहे आणि त्याच्यानंतर फ्रीज पुसायला घेतलं आहे. फ्रीज ज्यावेळेस आपण स्वच्छ करतो ना त्यावेळेस फ्रीज बंद करायचा आणि त्याच्यानंतरच फ्रीज पुसायचा. तर थोडंसं रुमालाला मी लिक्विड लावलं भांड्यांचं आणि त्याच्यानंतर आहे ना फ्रीज स्वच्छ बाहेरून पुसून घेतला. तर बघा मस्त असं दररोज असे वरच्यावर का होईना पण आपण असे काही कामं केले ना का ती वस्तू पण आपली घरातली एकदम छान नेटनेटकी दिसते.
दिसते. तर छान असं इथे माझा फ्रीज पण पुसून झाला, डायनिंग आवरून झाला, किचन आवरून झालं, बाकीचे घरातले तर सर्वच कामं झालेले आहेत. आता इथे मी सर्वात वरच्या मजल्यावर आले. हे पण आले, काम चालू असल्यामुळे ना मग मी यांना फोन करून बोलून घेतलं. ते भाऊ आले होते तर मग म्हटलं या तुम्ही पण घरी बघायला. तर ते आले आणि मला पण आता ऑफिसला निघायचं आहे. तर आता मी यांच्यासोबतच ऑफिसला जाईल. तर मग ऑफिसला जायच्या आधी म्हटलं वरती काय काम चालू आहे ना ते तरी बघून येऊया. तर इथे दुपारचे 2:30 वाजले आणि आम्ही आलो आहे जेवण करायला घरी. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.